श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे। या मे महिन्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य करायचे, शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबद्दलची इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आता आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो। लग्नस्थान काय दर्शवतो? तुमचा आत्मविश्वास, रोजची दिनचर्या आणि कार्य करण्याची क्षमता। लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव होता, ज्यांचं गोचर हे षष्ठ स्थानातनं मीन राशीतनं होत आहे। शुक्रदेव हे षष्ठ स्थानात जरी असले तरी सुद्धा ते मीन राशीतनं उच्च राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे। परंतु स्पर्धक तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण होणं किंवा त्या माध्यमातून थोडीशी चिडचिड, मनस्ताप या गोष्टींमधनं तुम्हाला जावं लागणं, असे काहीसे अल्प प्रमाणात अशुभ फळे सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। या महिन्यामध्ये सगळ्यात मोठे दोन ग्रह ज्यांचं परिवर्तन करते, राहुदेव आणि गुरुदेव। राहुदेव आणि केतुदेव 18 महिन्यांसाठी परिवर्तित होत आहेत, त्यांचं गोचर राशी परिवर्तन होत आहे। तर हे 18 मे 2025 रोजी होईल आणि त्याचबरोबर गुरुदेव सुद्धा राशी परिवर्तन करतायत आणि त्यांचं गोचर हे 14 मे रोजी होईल। मग हे दोन महत्त्वपूर्ण ग्रह बदल झाल्यानंतर, परिवर्तित झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणते मोठे बदल घडून आणू शकतात तेही आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतच आहोत। परंतु याबद्दलची इत्थंभूत आणि अधिक माहिती देणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी अपलोड केलेला आहे राहू परिवर्तनाचा, तोही तुम्ही जाऊन समजून घ्या आणि लवकरच गुरु परिवर्तनाचा सुद्धा व्हिडिओ येत आहे, तोही समजून घ्या। तृतीय स्थानाचे अधिपती अष्टमात आहेत, त्यामुळे थोडेसे परिश्रम घडणं, अधिक परिश्रम करावे लागणं या काही गोष्टी घडतायत। परंतु गुरुदेवांचं परिवर्तन झाल्यानंतर गुरुदेव तुमच्या भाग्यात येतील आणि मिथुन राशीतनं गोचर करतील। भाग्यस्थानातील गुरुदेव तुमच्या तृतीय स्थानावरती दृष्टी देतील, त्यामुळे तुमचे परिश्रम कमी करतील, अधिक स्मार्ट वर्क तुमच्याकडनं करून घेतील आणि तुमच्या कार्यातनं, कार्यक्षेत्रातनं भाग्योदयाकडे तुम्हाला घेऊन जातील। अर्थात हा संपूर्ण महिना या 14 मे नंतरच्या स्थितीच्या बाबतीमध्ये विचार केला तर अगदी उत्तम आणि महत्त्वपूर्ण तुमच्या जीवनामध्ये बदल, परिवर्तन घडवणारा आणि परिश्रमाला यश, कीर्ती देणारा असाच आहे। आणि याबरोबरच मोकळ्या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच लाभ प्राप्त होईल का, हेही समजून घेता येऊ शकतं। मग समजून घ्या, तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मिळू शकते। राशी कुंडलीनुसार आपण सौख्य पाहतो आणि सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला वास्तूचा आणि वाहनाचं सौख्य या संपूर्ण महिनाभर मध्ये संमिश्र प्रमाणात मिळणार आहे। पंचम स्थानाचे अधिपती शनिदेव आहे, जे षष्ठातनं गोचर करतायत राहुयुक्त, त्यामुळे अभ्यासातलं मन डायव्हर्ट होऊ शकतं। जे स्पर्धात्मक परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे, तुम्हाला या महिन्यामध्ये राहुदेवांचा जप करायचा आहे। ह्रीं राहवे नमः या मंत्राचा जप करा आणि त्याचबरोबर एकाग्रतेने अभ्यास कसा होईल याकडे लक्ष द्या, तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळू शकेल। राशी कुंडलीतील पंचमावरून आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो। प्रेम प्रणयाचे संकेत मध्यम स्वरूपात आहेत, कारण या महिन्यामध्ये राहुदेव शनियुक्त आहेत, त्यामुळे तुमच्या जोडदारासोबत एखाद्या विषयावरती मतभेद होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन खराब होऊ शकतं। संतती सौख्याच्या दृष्टीने उत्तम हा महिना म्हणता येईल। शत्रुपीडेच्या दृष्टीने हा महिना विशेष नाही, परंतु स्पर्धक निर्मिती नक्कीच होऊ शकते, त्या माध्यमातून काळजी घ्यायची आहे। आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सर्दी, पडसे, कफ, वाताचे विकार या महिन्यामध्ये सतावू शकतात 4 मे पर्यंत, तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे। याबरोबरच ज्यांना त्वचा रोग आहेत अशा वर्गांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे। राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात। 7वं घर काय दर्शवतं? तुमच्या जोडदाराचं सौख्य। सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव होता, ज्यांचं गोचर दशमातनं होत आहे, कर्क राशीतनं, त्यामुळे हा संपूर्ण महिना जोडदाराच्या सौख्यासाठी आणि प्रेम प्रणयासाठी मध्यम स्थितीवर ते दर्शवतो, कारण राहुदेवांची पंचम दृष्टी ही मंगळावर आहे। त्यामुळे विशेष तुम्हाला जोडीदारासोबत एखाद्या विषयावरती, महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करायची आहे, तर नक्कीच सामोपचाराने ते चर्चा संपन्न होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। यांच्यासाठी उत्तम आहे। पार्टनरशिपमधील व्यवसाय तुम्ही नक्कीच सुरू करू शकता। याबरोबरच भाग्यस्थानाकडे जाऊयात। भाग्यस्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो, आध्यात्मिक प्रगती पाहतो, छोट्या तीर्थयात्रेंचे योग पाहतो। या सर्व दृष्टीने विचार केला तर याधिपती बुधदेव होतात, त्यामुळे ज्यांचं गोचर मेषेतनं होत आहे रवियुक्त, बुधादित्य योग तुमच्यासाठी विशेष आहे। बुधादित्य योगामुळे तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त होईल, ते म्हणजे नोकरीमधील यश। व्यवसाय सुरू करताय तर व्यवसायामध्ये स्थिरता आणि व्यवसाय सुरू केला असल्यास त्या व्यवसायामध्ये सुरुवातीचा कालावधी उत्तम जाणं असे शुभ संकेत प्राप्त होतील। त्यामुळे या महिन्यामध्ये महिला भगिनींना एखादा उद्योग सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, नक्की करा। त्याबरोबरच पुरुष वर्गाला सांगू शकते, तुमचा व्यवसाय जर प्लास्टिक, रबर, संगणक क्षेत्र या संदर्भातील असेल तर तुम्हाला उत्तम स्थिती आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा सोने खरेदी
सोने चांदीचे व्यापारी वर्ग तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवत आहे. खरेदी विक्रीच्या संदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये खरेदी विक्री करणारा वर्ग सुद्धा उत्तम सुखावणार आहे. याबरोबर सामाजिक कार्यामध्ये आवड असणारा वर्ग, त्याचबरोबर सामाजिक कार्य करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेत घेऊन येणारा हा संपूर्ण महिना आहे. शनिदेव राहुयुक्त आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त सामाजिक कार्य करून घेतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला समाधान प्राप्त करून देतील. लाभाची स्थिती उत्तम आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा फार मोठ्या प्रमाणात या महिन्यात खर्च होणार नाहीयेत. तुमचे 12व्या घराचे अधिपती सप्तमात आहेत, त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायाला तुम्ही पैसा गुंतवणार आहेत, अर्थात तो खर्च नसून ती गुंतवणूक राहणार आहे. आणि याचबरोबर या महिन्यामध्ये तुमच्या भावंडांच्या सौख्यासाठी, वास्तूच्या आणि वाहनाच्या सुखासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात किंवा खर्च करणार आहात. आता आपण उपासनेकडे जाऊया. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी राशी कुंडलीतील अष्टमातनं 14 मे पर्यंत गुरुचं गोचर आहे, त्यामुळे गुरुबळ नाही तर गुरुबळ प्राप्त व्हावं, विवाहाचं कार्य सिद्धीला जावं म्हणून गुरुदत्ताची उपासना करायची आहे. त्यानंतर 14 मे नंतर मात्र तुम्हाला गुरुदेवतेचं बळ येत आहे, 9वा गुरु सुरू होतोय, त्यामुळे विवाहाच्या कार्याचे शुभ संकेत नक्कीच प्राप्त होऊ शकतील. यासाठी तुम्ही दत्त महाराजांची उपासना जास्तीत जास्त करा. मंगळदेव नीच राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे MBBS MS करणाऱ्या वर्गासाठी सांगू इच्छिते, तुमच्या अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्यासाठी गणपती स्तोत्राचं पठण जास्तीत जास्त करा. गणपती स्तोत्राचं पठण करणं आणि गणपतीचं दर्शन करणं हे तुमच्यासाठी शुभ संकेत आणून देणारं ठरणार आहे. तर आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.